नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतेक लोकांचं आवडतं सरकार म्हणजे महायुती सरकार। आपल्याला इथे पॉलिटिक्स करायचं नाही, पण याच महायुती सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना पूर्णलंय। खरंच निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन 10 मार्चला अर्थसंकल्पात पूर्ण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासनही या सरकारने पूर्ण केलेले आपल्याला दिसत नाही। पुढील 5 वर्षात पूर्ण करू असा पवित्र आता सरकारने घेतल्यामुळे शेतकऱ्यांना आता जीव टांगणीला लागलाय। बहुतेक शेतकरी हे नाराज झाले आहेत आणि खरंच त्याचबरोबर ज्या काही लाडक्या बहिणी देखील होतात त्यांनाही इथे सरकारने बघायला दिली। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, अजून लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे या सरकारविषयी आपल्याला थोडक्यात बोलता येईल। तुमच्या काय कमेंट्स असणार ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। बघा, राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने काही आश्वासनं दिली होती, जसे की त्यांचं खूप काही मोठे संकल्पपत्र होते। त्यात महत्त्वाचं आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणींना दिला जाणारा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये करू असं त्यांनी सांगितलं आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल। ही 2 महत्त्वाची आश्वासने होती। निवडणुका झाल्यानंतर ह्या राज्याचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना अधिवेशनात आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण होतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण लाडक्या बहिणींची निराशा तर झालीच, त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील या सरकारने चांगलाच डच्चू दिलेला आपल्याला दिसतोय। आता ह्याच्यामध्ये राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना आशेवर पाणी फेरण्याचं आपल्याला दिसतंय। अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पातच 2100 रुपये देणार असे आश्वासन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले नाही। बघा, पलटूबाई यांनी असं सांगताना बोलले की आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये हे जे काही आमचं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट पूर्ण करू। म्हणजे 2100 रुपये हे कधी देईल? पुढची जी काही विधानसभा निवडणूक येईल तिच्या 2 महिने आधी। यांना कशाने मारायचं काहीच कळत नाही आणि म्हणूनच आता या सरकारने लाडक्या बहिणींची जी काही आशा अपेक्षा होती त्या आशा अपेक्षांना पाणी फेरलं। जे काही लोक काँग्रेसला मत द्यायला जाणार होते त्यांना देखील यांनी अडवलं आणि आता पुढच्या 5 वर्षासाठी यांनी बरोबर गेम केला। त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन आजही अजून कुठेही त्याचा उल्लेख सरकारकडून करताना दिसत नाही। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, पण राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास 31,000 कोटींचा बोजा सरकारवर असल्याचं सांगण्यात येते आणि म्हणून शेतकऱ्यांची जी काही खाती आहेत ती खाती नील करता येणार नाही असं सांगते सरकारने। आता खाते नील केले तर शेतकऱ्यांना खरीपातील पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होतील, पण सरकारने लाडक्या बहिणींना जी बोळवण केली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं देखील यांनी हाल केलेले आपल्याला दिसते। म्हणजे काम सरो आणि वैद्य मरो, म्हणजे आमचं काम झालं म्हणजे ते एक आपल्या गावरान भाषेमध्ये म्हणजे एकदम घाण म्हण येते की यूज अँड थ्रो जर इंग्लिशमध्ये म्हटलं तर यूज अँड थ्रो केलंय, म्हणजे मतदानाच्या वेळेस वापरून घेतलं आणि आता फेकताय, अशा पद्धतीची आपली यांनी कंडिशन करून ठेवली। आणि म्हणून सुरुवातीलाच आपण सांगत होतो की तुम्ही थोडासा विचार करा, कारण की सरकार कुठलंही असो, मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा महायुती असो, बीजेपी असो, शिवसेना असो, यांना फक्त 5 वर्ष लोकांनी निवडून द्यायला पाहिजे, सत्ता पलट व्हायला पाहिजे। यांच्या हातात कंटिन्यू जर तुम्ही 10 15 वर्ष यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली तर मग ते भलेही कुठलंही सरकार असो ते त्यांचा गैरवापर करता आणि ते आपल्याला कन्सिडर करता की नाही हे जाणार कुठे, आपल्याला मतदान करण्याशिवाय हे जाणार कुठं, हे अशी त्यांची भावना होते आणि म्हणूनच तिथेच आपला गेम फसतो। आणि म्हणून ही जी काही आश्वासनं सरकारने दिली होती ती कुठेही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीये। अजून त्याच्यावर जर काही नक्कीच अपडेट आला तर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्र। धन्यवाद।